नमस्कार. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेने 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला संगणकीकृत रिझल्ट बनवायचा आहे. आपल्याला कागदांचा कमी वापर करून त्यासाठी आपल्याला एक ॲप दिलेला आहे. ॲप म्हणण्यापेक्षा एक्सेल शीट्स दिलेली आहे. ते पहा, अशा प्रकारचा फोल्डर मी तुम्हाला पेन ड्राईव्हमध्ये दिलेला आहे. त्याच्यावर आपण डबल क्लिक करून ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपल्याला असं 5वी ते 8वी आणि 9वी 10वीमध्ये करायचं आहे. तुमच्या लॅपटॉपमध्ये गुगल इनपुट नसेल तर गुगल इनपुट इन्स्टॉल करून घ्या आणि श्रीलिपी नसेल तर श्रीलिपी करून घ्या, कारण लँग्वेज महत्त्वाची आहे. नसेल तर 5वी ते 8वीला आपण क्लिक करायचं आहे. ओपन होईल तुमचं 6वी 7वी 5वी आणि 8वी असे 2 प्रकारचा निकाल तयार होईल. तर त्यामध्ये तुम्ही आता 5वी ते 8वीला मी सोमवारी देईन, पण तुम्ही आता एकदा पाहून घ्या. 5वी 6वी आणि 8वी 6वी आणि 7वी यासाठी आपल्याला रिझल्ट बनवायचा आहे. त्यावर 6वी आणि 7वीचा फायनल रिझल्ट बनवताना त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे माऊसने आणि ओपन विथ, हे बघा इकडे खाली दिसते का, इथे ओपन विथ एक्सेल करायचं आहे. WPSमध्ये काम करू नका. मागच्या वेळेस असंच केलं आणि 2-3 शिक्षकांना प्रिंट काढताना त्रास झालेला आहे. अशा प्रकारचं ऑफिस 2021 एक्सेल आपलं ओपन होईल. तुम्हाला मी लॅपटॉपवर काम करायला का सांगितलं, त्याचं कारण मोबाईलवर अशा प्रकारचं ऑप्शन येत नाहीत आणि मग चुका होऊ शकतात. आता हे वर्षभराचं काम असल्यामुळे आपल्याला एकदम सजगतेने काम करायचं आहे. तर अशा प्रकारचं हे आता ओपन होत आहे. तर ओपन होताना हे ओपन होईलच आता, पण माझ्यासमोर आता एक दुसरंच ॲप उघडलेलं आहे. त्या ॲपला मी बंद करतो. ते माझ्या लॅपटॉपचं आहे. त्या वेळ लागतो आहे थोडा, हरकत नाही. त्या लॅपटॉपनुसार उघडेल, त्यावेळेला तुमच्याकडे फास्टही उघडेल. अशा प्रकारचं एक्सेल शीट उघडते बघा. इथे 100% आता ओपनिंग झालेले ओपन होईल. मागे स्क्रीनवर दिसते तर दुसरं ॲप ओपन झालेलं आहे, ज्याच्यावर आपण व्हिडिओ बनवतो. असं फिल्मोर ॲप आलेलं आहे. तर ते आपण कॅन्सल करायचं आणि आपल्याला एकच लक्ष ठेवायचं आहे, ते म्हणजे एक्सेलवर. ओके, होतं आहे ओपन, परंतु अजूनही झालेलं नाही. हरकत नाही, पण थोडं पेशन्स ठेवा. जीवनामध्ये आपण पेशन्स ठेवतो तसं. अशा प्रकारचं तुमच्याकडे झाल्यानंतर सिक्युरिटी वॉर्निंग येईल बघा. इथे दिसते का, सम ॲक्टिव्ह कंटेंट हॅज बीन डिसेबल्ड, प्लीज फॉर मोर डिटेल क्लिक. तर अनेबल कंटेंटवर करा. अशा प्रकारचं कंटेंटवर केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक ॲप आहे, छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण 6वी व 7वी करता वार्षिक निकाल शैक्षणिक वर्ष 2025-26 विद्यार्थी माहितीवर क्लिक करा. आणि मग इथे अशा प्रकारचं डू यू वॉन्ट टू मेक टू फाईल दिस ट्रस्टेड डॉक्युमेंट नका करू, कॅन्सल करा. कॅन्सल केल्यानंतर इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव. विद्यार्थ्याचं नाव आहे रामदास गोविंद लोखंडे. आणि मग आपल्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन येतील. स्टुडंट ID टाकायचं तिथे. त्या अगोदर तुम्हाला इथे नूतन ज्ञान मंदिर कल्याण शाळेचं नाव टाकायचं आहे बघा. इथे टाकता येऊ शकतं. तुम्ही म्हणाल की नाही टाकता येतं, तर येतं. आपण काय करायचं, पहिल्यांदा इकडे पहा, दिसते का स्क्रीनवर, गुगल इनपुट टाकून घ्या आणि तिथे टाका नूतन ज्ञान मंदिर कल्याण. ओके, हे टाकल्यानंतर 2025-26 आहे तिथे टाकायचं. इयत्ता कितवीला 6वी टाकायचे आणि मग 27-21-06-05 इंग्रजीमधून टाका, हरकत नाही. नाव टाका, विद्यार्थ्याचं नाव, स्टुडंट ID टाका, आधार कार्ड टाका, रजिस्टर नंबर टाका, वडिलांचं नाव टाका, आईचं नाव, व्यवसाय आईचा व्यवसाय, वडिलांचा व्यवसाय, मातृभाषा, माध्यम. कॅटलॉगवर जेवढे आहेत ऑप्शन तेवढेही तुम्हाला टाकायचे आहेत. जन्मदिनांक, वय, पत्ता, दूरध्वनी, वजन, उंची, रक्तगट. आज तुम्हाला मेसेज मी पाठवलं होतं काम सुरू करायचं. त्याचं कारण हे आहे की जूनचे दिवस, जुलैचे दिवस, ऑगस्टचे, सप्टेंबरचे अशा प्रकारचे दिवस तुम्हाला टाकायचे आहेत. आणि शेवटी इकडे बघा, महत्त्वाचं आहे, मेल की फिमेल, मुलगा की मुलगी ते टाकायचं आहे. त्याचं कारण ती मुलगी आहे की मुलगा आहे हे तुम्हाला त्या नोंदवहीमध्ये महत्त्वाचं आहे, म्हणून ते टाकून ठेवा. हे सगळे फॉर्म्युलेज तयार केलेले आहेत, त्यामुळे ती एकही कॉलम तुम्ही रिकामा ठेवायचा नाही. रिकामा ठेवला तर पुढे तुम्हाला त्रास होईल. असं पुन्हा मागे या. मागे येताना होमवर क्लिक करा. मी आता होमवर क्लिक केलं सांगितलं नाही, पण तुम्हाला समजलं असेल. त्याच्यावर क्लिक करायचं.
ते झालं की मग तुम्हाला करायचं आहे मराठी विषयामध्ये त्या मुलाचे मार्क्स भरायचे. त्याला आहे 4 मार्क 5 मार्क ते मार्क टाकायचे, किती मार्क आहे ते टाकायचे. ओके. आणि मग नंतर किती मार्क 4 मार्क 5 मार्क अशा प्रकारचे. आणि समजा तुम्हाला जर मराठीत नसे टाकायचे तर लगेच इकडं लँग्वेज चेंज करायची. इथे लँग्वेज चेंज करा, ही कोणती इंग्लिश वगैरे घ्या. ओके. मी आता सध्या करत नाही. आणि हे जे मार्क्स आहेत ते भरताना हे बघा इथे हे मार्क्स करताना तुम्ही काय करायचं आहे, हे सगळं सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं आणि त्यानंतर कट करून टाकायचं. कट केल्यानंतर जर होत नसेल तरी कट डिलीट मारा, आपोआप सगळे जातील. ओके. काय करायचं, सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करून कट करायचं आणि डिलीट मारायचं. अशा प्रकारचे मार्क्स भरायचे प्रथम चाचणीपर्यंत. ओके. आता हे तुम्हाला संकलित मूल्यमापनचे मार्क्स मिळाले नाहीत तर त्यामुळे तुम्ही काय करायचं, फक्त आकारिकचे मार्क्स भरायचे आहेत. उरलेले नंतर येतील. तुम्ही हे सगळं डिलीट मारून टाकायचं. हे सगळं पूर्णपणे अशा प्रकारचं एकदा क्लिक करा आणि त्यानंतर काय करणार, राईट क्लिक, कट आणि डिलीट. ओके. आता पुन्हा मागे जाण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे, काय करायचं, आपल्याला होमवर जायचं आहे. बरोबर. आणि तसेही आज होमवर जायला पाहिजे असं काही नाही. आपण जर बघा इकडे आहे होमवर नाही गेलो इथे जाऊ शकतो, पण नाही पुढे होमवर गेल्यानंतर पुन्हा हिंदीवर जा, इंग्रजीवर जा, गणितवर जा, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, कला कार्यानुभववर जा. बघा इथे कला कार्यानुभव मुद्दा मी गेलेलो आहे कारण कला कार्यानुभवचे मार्क्स वेगळे आहेत. बघा प्रात्यक्षिकला 60 पैकी आणि हे 40 पैकी, 60 अधिक 40 बरोबर 100 मार्क्स. हे मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत. मुलाचं नाव बघा, परत टाकायची गरज नाही, मुलगाचं नाव इथे आलेलं आहे. मुलाचं नाव आहे रामदास गोविंद लोखंडे. ओके. झालं. आता पुन्हा एकदा मार्क्स भरल्यानंतर होमला जा, तुम्हाला पुन्हा अशी माहिती मिळेल. त्यानंतर वर्णनात्मक नोंदीवर जा. नोंदीवर गेल्यानंतर तुम्हाला या नोंदी आहेत त्या नोंदी दिसतील. आता तुम्ही म्हणाल या नोंदी काय करायच्या, तर या नोंदीला काही हात लावायचा नाही. पण तुम्हाला असं वाटलं की मराठीची नोंद एखादी मला ॲड करायची आहे त्याच्यामध्ये, त्यांनी भरपूर दिलेल्या आहेत नोंदी, पण तुम्हाला जर ॲड करायची असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. उदाहरणार्थ विद्यार्थी चांगला नाचतो असं तुम्हाला सांगायचं असेल, किंवा विद्यार्थी चांगले गाणे बोलतो, काय असेल ते, चांगले गाणे बोलतो, तर ते लिहायचं आहे. पण जर करू नका, तुम्हाला जर नसेल लागत तर. ओके. आणि पुन्हा एकदा मागे या. मागे या म्हणजे होमला या. त्यानंतर तुम्हाला वर्णनात्मक नोंदी झाली आहे. प्रथम सत्राच्या प्रगती पुस्तकावरच्या नोंदी आहेत. ह्या ज्या केलेल्या आहेत मागे नोंदी त्याच येतात. पण तुम्हाला असं वाटलं की या विद्यार्थीला धाडशिवृत्ती लोखंडे रामदास लोखंडेमध्ये नाही तर इथे तुम्ही दुसरी लिहा. शाळेत येण्यास काय करायचे ते दिसतं का, हां याच्यावर क्लिक करायचं. इकडे जा, इथे क्लिक करा. स्वच्छतेकडे लक्ष देतो याच्यावर करा, इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे काय ऑप्शन येतो ट्रायंगल सारखा, त्याच्यावर तुम्ही द्यायच्या सुधारणा आवश्यक आहे अशा ह्या दिलेल्या आहेत नोंदी. आणि मग पुढे 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 जायचं. आवड छंद संपादन पात्रच्या सूचना पण आहेत, म्हणजे पात्र की नाही तो ती सूचना पण आपण टाकायच्या. कोणत्या 2 सूचना, संपादनिक पात्रेस पात्र, संपादनिक पात्रेस अपात्र. बरं. हे कशात आलं होतं, प्रगती पुस्तकामध्ये. ओके. द्वितीय सत्राचे प्रगती पुस्तक नंतर. आता बघा प्रथम सत्राच्या निकालावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकच मुलगा आहे, याचं नाव आहे रामदास गोविंद लोखंडे. दुसऱ्याचं नावच टाकलं नाही त्यामुळे येणार नाही. ओके. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिकडे बरोबर भराल तेव्हा इथे बरोबर येईल. ओके. आता काय करायचं आपल्याला मागे जाण्यासाठी, बरोबर होमवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर प्रथम सत्र मूल्यमापन तक्ता येईल, त्या मूल्यमापन तक्त्यावर जायचं आहे. अशा प्रकारचा तुमचा ऑलरेडी तो भरून येईल, कारण तुम्ही तिकडे ते मार्क्स भरलेले, तुम्हाला ते काम करायचं नाही. तुम्हाला फक्त संख्यानिहाय तक्ता आपोआप येईल, तिथे तुम्हाला काही करायचं नाही. आणि समजा नाही येईलच ते. त्यानंतर प्रगती पुस्तक बघा अशा प्रकारचं प्रगती. बघा त्या मुलाचं नाव आलं, सगळं आलं. तुम्ही तिथे जी चूक करा तिथे ते येईल. ओके. आणि म्हणून त्या मुलाचे बघा वजन उंची आलेली आहे आणि त्याचे मार्क्स त्याचे दिवस इथे जे भरलेत ते तुम्हाला इथे काही भरायचं नाही, तुम्हाला तिकडे भराल तेच इथे येणार आहे. ओके.
त्यानंतर द्वितीय सत्र निकाल ते जाऊ द्या, त्यानंतरच आहे प्रगती पुस्तक ब म्हणजे द्वितीय सत्राचं प्रगती पुस्तक. ओके, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.